नमस्कार. नमस्कार. या देशाचे थोर सुपुत्र भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या चरणी मी प्रथम वंदन करते आणि आपल्या सर्वांनाच जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आज आपल्याला माहिती आहे की जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आपले नरहरी झिरवळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग 2026चं उद्घाटन झालं. आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय नामदार बाळासाहेब पाटील साहेब, माननीय श्री सिद्धार्थ कांबळेजी, माननीय श्रीमती आरती साळवी, माननीय महेंद्र पानसरे, माननीय बापूसाहेब भुजबळ, तसेच नवरंग 2026चे सर्वच आयोजक, उपस्थित सर्व, तसेच आदिवासी 13 जिल्ह्यातून आलेले सर्वच माझे आदिवासी बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या सगळ्याच सन्माननीय पदाधिकाऱ्यांनो, आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग 2026 या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन केल्याबद्दल मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरहरी झिरवळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. तसंच आज आपल्याला जे रंगारंग नृत्य पाहायला मिळालं त्या सर्वच कलाकारांना मी त्यांचं मनापासून कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदनही करते. वनरंगाच्या निमित्तानं आज 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून आपण भारताच्या सर्वात प्राचीन संस्कृतीचं, निसर्गाशी अखंड नातं जपणाऱ्या जीवन पद्धतीचं आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाला खऱ्या अर्थानं अभिवादन करणार आहोत. आदिवासी समाजानं देशातल्या जंगलांचं रक्षण केलं, जलस्रोत जपले, जैवविविधतेचं संवर्धन केलं आणि माणसाला निसर्गाची सुसंवादानं जगण्याची शिकवण दिली. आत्ताच झिरवळ साहेबांनी सर्वच वन्य आदिवासी जीवन कसं असतं याचं चित्रण आपल्यासमोर सादर केलं. त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं सर्वच कौशल्य बघूनच आपल्याला माहिती आहे की आदिवासी मंत्री नेहमी आदिवासी भागातल्या प्रतिनिधीला करतात, पण आदरणीय दादांनी त्यांच्यातल्या सगळं चातुर्य ओळखून ते आदिवासी असले तरी त्यांना दुसरं डिपार्टमेंट दिलेलं होतं आणि असे आपल्या झिरवळ साहेबांनी आजचा हा रंगारंग कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज जग क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची चर्चा नेहमीच करताना आपण पाहिलेलं आहे, परंतु हा जीवनमंत्र आदिवासी समाज शेकडो वर्षापासून जगत आलेला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा केवळ विकासाचा लाभार्थीच नाही तर विकासाला दिशा देणारा समाज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान अतिशय मोठं आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी देशवासियांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. राणी दुर्गावती यांनी शौर्याचा आदर्श घालून दिला. तसंच महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध लढा उभारला. या सर्वांचाच इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या प्रसंगी आदिवासी समाजासाठी कायम कार्यरत राहणारे माननीय मधुकरराव पिचड यांची आठवण आज झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक आदिवासींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या महायुती सरकारनं आदिवासी समाजाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. आदरणीय अजितदादांनी नेहमीच आदिवासी समाजासाठी विकासासाठी सातत्यानं काम केलेलं आहे. हे आत्ताच आपण झिरवळ साहेबांच्या भाषणातून ऐकलेलं आहे की
आदिवासीबद्दलचा ओढा आदरणीय दादांना कसा होता, एका क्षणात त्यांनी आदिवासी लोकांसाठी MIDC मंजूर केली. त्याला इतकी म्हणजे 50 कोटी जाहीर वागदी एका क्षणात केलेले आपल्याला पाहिलं आहे. याच्यावरूनच कळतं की दादांचा आदिवासी लोकांबद्दलचा ओढा आणि काळजी किती होती. आपण आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करत आहोत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, गुणवत्तापूर्व शिक्षण, लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी विशेष योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वसतिगृह आणि कौशल्य विकास कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवण्यात येणार आहेत. खरं तर झिरवळ साहेब, या सगळ्या योजना आहेत, पण त्या आपण आपल्या सगळ्याच कार्यकारिणीद्वारा, आपल्या शासनाद्वारा, प्रशासनाद्वारा त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. वन हक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्क मिळावेत, आदिवासी बांधवांना उत्पन्न वाढवावं, लघु जनाला योग्य बाजारपेठ मिळावी आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावं आणि दुर्गम भागामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा पोचवाव्यात, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. आजपासून सुरू होणारा वनरंग 2026 हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर हा आपल्या परंपरेचा, आपल्या भावनांचा आणि आपल्या अस्मितेचा उत्सव आहे. आपल्या लोकनृत्यामध्ये निसर्गाचं स्पंदन आहे, एक लय आहे. कारण आपण सगळ्यांनीच पाहिलं की त्या घुंगरांचा आवाज किंवा प्रत्येक पाऊल पडणारी त्याची लय हे आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आपल्या गाण्यांमध्ये जीवनाचा आनंद आहे, आपल्या चित्रकलेत इतिहासाची झलक आहे. आपण जे आता स्टॉल ठेवलेले आहेत तिथे अत्यंत सुंदर आपल्या कलाकारांनी जी वनकला तिथे सादर केलेल्या आहेत, पेंटिंग सादर केलेले आहे, गोड मला वाटतं प्रकारचं पेंटिंग सादर केलेले आहेत, ते अत्यंत सुंदर आहेत. त्यांना नक्कीच त्याचा प्रसार झाला पाहिजे, त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि यामुळेच जी कलाकार आहेत, आदिवासी कलाकार आहेत, त्यांना नक्कीच पुढच्या काळामध्ये त्यांना नक्कीच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. आपल्या डिजिटल युगातसुद्धा आपल्या परंपरा जिवंत राहिल्या पाहिजेत. आपल्या बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत, हस्तकला जगल्या पाहिजेत आणि सांस्कृतिक वारसा पुढे चालला पाहिजे. ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि अशा कार्यक्रमामधून नक्कीच ह्याला चालना मिळते. आदिवासी बांधवांच्या अमाप क्षमता आहे. शिक्षण, क्रीडा, प्रशासन, उद्योग, संशोधन आणि कला तसंच विज्ञान या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील युवक युवती उल्लेखनीय काम करत आहेत. गेल्याच आठवड्यात आपल्या नाशिक जिल्ह्याचा दिलीप गावितनं ग्लास्कोत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. या निमित्तानं मी त्याचं अभिनंदन करते. तसेच वनरंग उत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे, ज्याचा आपण आत्ताच सत्कार केला, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हे खेळाडू, त्याचबरोबर पद्म पुरस्कार प्राप्त भिकल्या लाडक्या धिंडा, बीजमाता राहीबाई पोपरे आपल्या सर्वांचीच या निमित्ताने संवाद साधणार आहेत. ही अत्यंत स्तुत्य कल्पना आहे. या वनरंग उत्सवामध्ये आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, पारंपरिक संगीत, लोकनृत्य, लोककला, हस्तकला आणि विक्री, याचबरोबर अस्सल आदिवासी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अनोखी संधी आपल्या सर्वांनाच मिळणार आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना, खास करून मुंबईकरांना आवाहन करते की आपल्या मोठ्या संख्येने या नवरंग उत्सवात सहभागी व्हा. आपल्या आदिवासी बांधवांच्या परंपरा, कला, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अधिक जवळून त्यांना जाणून घ्या, त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या कलेला आपल्या सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये प्रोत्साहन द्या. विविधतेत एकता हीच आपल्या भारताची खरी ताकद आहे. सर्व समाज घटकांनी हातात हात घालून परस्परांचा आदर राखत आणि एकमेकांकडून शिकत पुढं जाणं हीच आपल्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राची वाट आहे.
मला विश्वास आहे की वनरंग हा उत्सव सामाजिक सलोखा, सांस्कृतिक जतन आणि सर्वसमावेशक विकासाला नवी प्रेरणा देणारा ठरेल. मी पुन्हा एकदा आमचे सहकारी नरहरी झिरवळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते. तसेच या रंगारंग कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मी धन्यवाद देते. आपल्या सर्वांना परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.